नम्र विनंती
halo 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 हेलो 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 शेक 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 हेलो 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 थोड़ा आवाज वाढवा चल मॉनिटरला हेलो शेक 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 हेलो 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 बरं आवाज सर्वांना येतोय ना मित्रांनो आवाज येतोय ना आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय सुशांतजी गराटे बुवा शाहिरांना विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि आपला लेखी विषय ठिकाणी घेऊन यायचं आहे, माझा लेखी विषय घेऊन जायचा आहे। तत्पूर्वी मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात करत असताना संबंध कोकणचा ठाण्यावर ज्यांची गाणी अगदी प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत थोरांपर्यंत ज्यांच्या हृदयात ज्यांची गाणी आहेत तो या शक्ती तुझ्याचा ठाण्यावर आपली गुरु माऊली आदरणीय सन्माननीय संबंध या लोककलेचा कोहिनूर हिरा स्वर्गीय रामचंद्रजी घाणे करमावली आज आपल्यातून निघून गेले। तर सर्वांना एक विनंती आहे की आपण 2 मिनिटं सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आणि शाहिरांना आदरांजली व्हायची। कार्यक्रमाची सुरुवात करतोय गणपती बाप्पा। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के
बैठा दिया फलक से मुझे खाक से उठा के, यारा तेरे यारी को मैंने ही खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। माय बापानं काल मैत्री दिवस झाला, आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या लाख शुभेच्छा देतो. पहिल्या बोवांना देतो. बोवा, राजेश बोवा तुमचा मित्रच आहे. जरी तुम्ही मला तुमचा वैरी समजला तरी पण बोवा सगळ्यात तुमचा जास्त जवळचा मित्र हा राजेश बोवाच आहे म्हणून म्हणायचं. माय बापा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तू या कलेचा श्वास, तुझा जाणतो आभास, तुझ्यासाठी आला खास, रसिका तुझा हा दास, मग करतो आज या रंगणा मी मानाची तुला वंदना. अरे हाच तुझा आहे चंदना माझ्या प्रिय रसिक जना. आणि 64 कलेचा दाता, सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती शंभू राजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू या संबंध महाराष्ट्राचा ठाण्यावर हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची पाठराखी माझी माय माऊली आई झोलाई कोटुजीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान ऍक्टिव्ह ब्रेक्स आणि ग्लोविंग फॅमिली प्रस्तुत अभियानिल कला मंच आयोजित कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेची नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सर्वेडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गृहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या या माझ्या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून या ठिकाणी आज ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाच्या ठिकाणी सेवा संपन्न होते ते
ऍक्टिव्ह रेक्स आणि ग्लोविंग फॅमिली तसेच माझे बंधू अभि अनिल कला मंच यांच्या माध्यमातून मित्रांनो आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न होते आणि म्हणून आपण सर्वजण या सेवेसाठी आज बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल माझ्या माय बापा तुझे एकदा पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी एक प्रतिष्ठित मान्यवर मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे त्याच्यामध्ये आपल्याच कोकणातील चिपळूण तालुक्यातील वाहळगावचे सुपुत्र आमचे पप्पादादा घडशी आणि सर्व सहकारी या सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये मित्र परिवार शाहीर वर्ग उपस्थित राहिलेले आहे त्याच्यामध्ये सन्माननीय तुलेवाले शाहीर माझे बंधू सचिन दादा पानगले त्याचप्रमाणे अजय दादा भाईजे आमचा अपूर्व झाडेकर शुभम गांगरकर या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून आमचा विशाल दादा बंडरकर या सर्वांना प्रतिस्पर्धी शाहीर बुलंद आवाजाचे शाहीर ज्या शाहिरांनी गेले 40 वर्ष या कोकणाला योगदान दिलं गेले 40 वर्ष आपल्या बुलंद आवाजाच्या ताकदीच्या जोरावरती सबंध कोकण ज्यांनी हलवून सोडलं ते आज स्वर्गीय शाहीर मला गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय लोकशाहीर दत्ताजी गराटे माऊली यांचे एकलव्य शिष्य शाहीर सुशांतजी गराटे बुवा याला शाहिरी मानाचा मुजरा करतो बुवा तुमचे सर्व संगीतकार तुमचा संच तुम्हा सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि बुवांचा स्टेटस आहे आमचा बघा ज्यांच्याकडे बुवाचा नंबर आहे त्याने बघा बुवांचा स्टेटस आहे आज हा रंगमंच कार्यक्रम आहे आजची खरी जुगलबंदी आहे आता त्याची सुरांची तालाची जुगलबंदी आहे तर बुवांचा स्टेटस आहे आजचा अस्कर माऊली आज म्हणतात जाल आणि धूर बुवा काय बनवा लावायचा नाही आता जाल आणि धूर बुवा धूर कसा काढायचा राजेश बुवाला चांगलाच माहिती आहे बुवा आणि तो तुमचा काही वेळा काढलेला आहे बुवा कसा बुवा आज पण काढणार पण अगदी प्रेमानच काढणार बुवा जाल धूर वनवा आहे ना राडा काय करायचा तो बुवा आज होऊनच जाऊ दे आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा रंगदेवतेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माय माऊली आई झोलाई कोठुजीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता या ठिकाणी प्रथम सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आणि म्हणून हे माय बापा अरे आज या छोट्याशा लौकिकला पहिलं तिराला तू लावलंस या छोट्याशा शाहिराला अरे कोण ओळखत नव्हता राजेश निकम नावाचा कोणतरी एक शाहीर असेल पण नावारूपाला तू आणलंस माय बापा आणि म्हणून ही स्तवन ही विनम्री तुझ्या चरणामध्ये समर्पित करतोय म्हणायचं आहे काय बुवा लक्ष असावं आई शारदे मातेच्या कृपेने या कंठामध्ये स्वर भरला म्हणून या लोककलेचा मी हा शाहिरी मार्ग धरला की असा मध्ये सदैव तुझ्या
म्हणून रसिका माझ्यासाठी अरे तूच खरा देव ठरला. आणि म्हणून माय बाबा म्हणायचं आहे काय बाबा चाळ आणि धूर सगळा तुमचाच काढून टाकतो स्तवन आपल्या चरणावर ठेवतो. माय बाबा म्हणायचं आहे काय की रसिका तुझा प्रेम भाव पाहिला. माय बाबा अरे रसिका तुझा हा प्रेम भाव पाहिला पाहिला पाहिला. संगीताचा संगीताचा स्वर संगीताचा मी गायला. हा स्वर संगीताचा मी गायला. रसिका तुझा प्रेम भाव पाहिला मी रसिका तुझा प्रेम भाव पाहिला पाहिला पाहिला. स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला. स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला. हे रसिका तुझा प्रेम भाव पाहिला रसिका तुझा प्रेम भाव पाहिला पाहिला पाहिला. स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला. मायेचा तू अथांग सागर तुझ्या सेवेचा करतो जागर तुझ्या सेवेचा करतो जागर तुझ्या सेवेचा करतो जागर. तूच निर्गुणाची आहे सगुण मूर्ती तुझ्या म्हणून हा गायनाला येते स्फूर्ती. म्हणून हा देह तव चरणी वाहिला म्हणून हा देह तव चरणी वाहिला वाहिला वाहिला. स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला. संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला. मजला तूच कारा कस फेडू मी तुझ्या उपकारा कस फेडू मी तुझ्या उपकारा कस फेडू मी तुझ्या उपकारा. तुझ्यामुळे मजलकलेचा या अर्थ कळाला शाहिराचा या सभारणी मान मिळाला. तुझा आशीर्वाद माझ्या पाठी राहिला तुझा आशीर्वाद माझ्या पाठी राहिला राहिला राहिला. स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला.
गाईला स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला हो रसिका तुझा प्रेम भाव पाहिला रसिका तुझा प्रेम भाव पाहिला 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 स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा आसो आसो छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया बक्षीस आलेलं आहे सन्माननीय आमचे मार्गदर्शक आणि निसा बोलाय भाव ठेवला नाही ते म्हणायचं काकडी आणि दोडका कारण मला बोडका म्हणायचं मी टोपी घालत नव्हतं पण आता टोपी घाला लागलोय गोवा आणि विषय काय पहिला ह्या माझ्या भावाचा जीवन जीवला आला असेल मला सलय म्हणायचं टोपी घालत नाही गोवा आता कसं आहे बघा आता तुमची निकी कशी दिसते बघा वा म्हणतात ही माझी निकी म्हणतात निकी हे म्हणतात माझी खेडची निकी पण माझ्या भावाला पण नाव चांगला ठेवला होता मी ते मला म्हणतात खेडची निकी भावाला म्हटलं होतं हा माझ्या पालीचा काला गुलाबजाम कसा आहे बघा पोरानो आहे ना रातभर खाल्ला तरी खपायचा नाही असा गुलाबजाम अगदी काला कुलकुलीत गुलाबजाम कसा आहे बघा आहे ना साखरात टाकलेला साखराच्या पाकात अगदी होमलून आलेला माझा गुलाबजाम मी खेडची निकी ना मग नाव कसं आहे बरोबर पालीचा गुलाबजाम कसा आहे बघा ना अगदी आहे ना रंगा रूपात शेंड्या भुद्यांसारखा आहे आणि म्हणून बाबा आज सांगतोय तुम्हाला शाहीर तुमचा आणि माझा काय वैर नाही काय वैर आहे भांडा ना आपली काय भावकीत कंदाला काय तुम्ही माझा देणे कधी काय मी तुमचा देणे कधी नाही म्हणून बुवा म्हणतो
म्हणून म्हणते बुवा ऐका बुवा कशाला करायचं भांडण बुवा अहो कशाला करायचं भांडण तुमचं माझं काही वैर नाही काय भांडण काय रे पूर्ण भांडण बुवा कशाला करायचं भांडण अहो तुमचं माझं काही वैर नाही अजून तरी माझं वागणं आणि बोलणं काही गैर नाही काय चुकीचा बोललं फक्त गुलाबजामच म्हटले तो पण पालीचा काला म्हणून म्हणतोय एकदा ऐका बुवा अहो कशाला करायचं भांडण तुमचं आणि माझं काही वैर नाही अजून तरी माझ्या वागण्या आणि बोलण्यात काही गैर नाही पण इथं येऊन जर काय बुवा झिंजा आपटल्यात तर दुसऱ्या बारीत माझ्या तुमची काय बुवा गैर नाही खायराच्या झाडासारखा सोली है ना आतला नार सुद्धा भेटायचा ना असा सोली आधीच सांगताय काय भांडण आहे आपला आणि दुसरा मुद्दा भास्कर महोदय आज तुम्ही एक म्हणजे मला बरं वाटतं की तुम्ही आज आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला मी बुवाना आजही सांगतो तुम्हाला वारंवार प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय राजेश बुवाला तुम्हाला किती काय बोलायचं तेवढा बोला पण आज सांगतोय बुवा या रंगमंचावरती माझ्या कुटुंबावरती माझ्या गुरुवर्यांवरती बोलण्याची तुमची पात्रता नाही बुवा कारण जर मी तुमच्या घरापर्यंत पोहोचत नाही तर माझ्या घराच्या उंबरड्याच्या आत पोहोचायचा तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही बुवा याचा खैर नाही बुवा नारा सकट समुद्री बुवा म्हणून सांगतोय बुवा बस एवढाच फरमाईश दिलेला आहे हा वेडी झाली वृद्धावणी आहे ना कुठे शोधू काना तुला या बघू वर्षा तोंड्याचा माझ्या श्री हरी कसं समजावू या मनाला श्री हरी माझ्या श्री हरी कसं समजावू या मनाला वेडी तुझी राधा राणी वाट पावती वृंदावनी अरे गेला का तू सोडून मला मी कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का तुला विषय काय वेळेचं बंधन आहे म्हणून याच्या पुढची गाणी एका मोकळ्याने एका अंतर्यात ठेवतोय कारण वेळ पण जाग्यावर जात चालली आणि म्हणून गणाचा विषय गातोय आज माझी ही संबंध कोकणकर आज माझी ही सारी लेकरं अगदी सुट्टीच्या दिवसात सुद्धा कामावरचे दिवस भरतायत कारण काय 14 तारखेच्या दिवसाला काही झालं बॉसने कामाला सुट्टी नाही दिली नोकरीवर लात वरून गावाला पोहोचायचं आहे फक्त माझ्या गणपती बाप्पासाठी त्याची ढोलकी वाजवायला अरे सकाळ संध्याकाळ त्याची आरती गायला आणि म्हणून विघ्न हरताचा विषय गणाचा आपल्या समोर ठेवतोय गोवा म्हणायचं आहे काय लक्षात सांगा वाट पाहत बसले तू सारे अरे तुझ्या त्या चतुर्थी सणाची हीच ओढ लागली तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाची मग असुपूर्वाद तू श्री गणेशा अरे तुझ्या या साऱ्या भक्त जनांची अरे फक्त डोळे लागले त्या 14 तारखेच्या वाटेच्या 14 सप्टेंबरचा दिवस अरे कधी येईल ती घोषिरी मूर्ती घोषिर रूप माझ्या बाप्पाचं या डोळ्याने कधी पाहायला मिळेल म्हणायचं आहे काय साजन तुमसे प्यार की लड़ाई में टूट गई चूड़ियां कलाई में टूट गई चूड़ियां कलाई में म्हणून गाण्याचा विषय कसा आहे मी थोडा ऐका देवा गणराया अहो कृपेची धरा छाया देवा गणराया कृपेची धरा छाया भोळ्या भक्तांना यावे ताराया तुम्ही ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया
कृपेची धरा छाया भोळ्या भक्तांना यावे ताराया तुम्ही ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया चाहूल लागे तुझी गणा हर्ष होतो साऱ्या जना हर्ष होतो साऱ्या जना हर्ष होतो साऱ्या जना हे विश्वाच्या तू दया घडा पायी बांधून ये पैजना पायी बांधून ये पैजना पायी बांधून ये पैजना पायी बांधून ये पैजना सांगे अधिमाया जारंग भराया सांगे अधिमाया तू जारंग भराया भोळ्या भक्तांना तुम्ही ताराया अहो ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया हो देवा गणराया कृपेची धरा छाया देवा गणराया कृपेची धरा छाया भोळ्या भक्तांना यावे ताराया तुम्ही ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया विषय काय वेळ जागेवर चाललाय आणि म्हणून भाऊ एका एका बुकण्या त्या ठिकाणी सगळा होंडरावर देतोय का या ठिकाणी माझा भाऊ आज भावा तुला मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ज्यांच्या वक्तृत्वानं संबंध या ठिकाणी कोकण आज घालवून बरोबर ना पोरांनो बरोबर ना विषय कसला गमलं जे असा काय वलन घेते आहे ना हिथं मात्र बुवा भितात इथनं खरी सुरुवात आहे पण विषय मित्रांनो काय आहे आज मुंबई रंगमंचावर तब्बल 2 वर्षानंतर 2 शहीदांचा सामना होतोय गावाला एकामेकाच्या उराव बसलेला अक्षरशः हो जल्ल्या किती मारामाऱ्याने किती ते हाना मार्या पण शाहीर विषय काय राजेश भाऊ काही एवढा वाईट नाही हा बुवा आणि म्हणून मायबापांच्या आशीर्वादानं राजेश भाऊच्या प्रत्येक कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लागतो विषय काय माहिती शाहीर आपला पण जोड चांगला लागेल फक्त माझ्यासोबत आहे ना 2 बैल कासल्या धरलं की माझ्या घसरू नका घसारला तर मी तुम्हाला ऐकायचं नाही तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे माझ्या घसारला तो शाप याला काढून टाकेल म्हणून सांगतो आपण विषय काय बुवा आपला पण जोड चांगला लागेल काय आवाज वाईट आहे गोड आवाज आहे ईश्वराची देण आहे म्हणून शाहीर विषय काय आज 2 वर्षानंतर तब्बल तुमचा काही माझा सामना लागला मुंबई रंगमंचावरती तर शाहीर विषय गवणीचा अगदी साधा सोपा बुवा काही तुम्हाला कुठे लागणार नाही काही तुम्हाला कुठं दुखायचं नाही बुवा साधाच विषय आणला गवणीचा पण विषय कसा आहे का तुम्ही बक्षीस आलेला आहे ग्लोईंग फॅमिली फाउंडर अमरदादा साळवी दादाच्या माध्यमातून 1000 रुपये पारितोषिक दिले आहे आणि फरमाईश आलेली आहे की रत्नागिरी जिल्ह्याचा कोकण 1 नंबर या गाण्याचा उकडा झाला पाहिजे बघा मित्रांनो या ठिकाणी वेळ पण वाढत चाललाय तरी पण घेतो आपला थोडक्यात सगळा भागवतो आणि म्हणून गवणीचा विषय बुवा लिबलिबलवा उसून टाका हवाई तो ठेवा नको तो नाहीसा करून टाका पण प्रत्येक शब्दाकडे गवणीच्या लक्ष असावं म्हणून म्हणायचं सांगते ही राधा आज कानाव बोलाव बर अरे सांगते ही राधा आज कान्हा बोलाव बर गुपित तुझ्या जन्माच मला सांगाव खर अशी घोड चर्चा काना झाली होती घरोघर मग अचानक गोकुळात अहो कुठून म्हणती बघा आला विषय कसा आहे शाहीर विषय कसा आहे गवळणीचा राधा काय म्हणते कान्हा अरे 14 वर्षानं माझ्यापेक्षा लहान होतास पण तुझ्या जन्माची कथा राधा काय सांगते तुझा जन्म
आज देवांचा अवतार युगाचा अवतार आहेस पण तुझा जन्म काही साधा नाही. अरे मरताना पण तुझ्या नशिबी भोग होते आणि जन्मताना पण तुझ्या नशिबी भोग होते. विशेष शाहीर गवळणीचा कसा आणलाय सुशांत बुवा स्वतःच्या अंगा ओढून घ्याल म्हणाल मला बोलला ऐकलं ना. सुरुवात करता सुरुवात नाही बुवा विषय कसा आणलाय का म्हणून म्हणायचं. अरे काना आता तू नाही रे छोटा काना आता काय तू छोटा नाहीस तू लय मोठा झालायस. काना काय छोटा आहे हाताला गावल काय रगीला म्हणून म्हणते अरे काना आता तू नाही रे छोटा मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा मग झालाय पश्चातापाचा. विषय कसा आहे अरे काना तू आता नाही रे छोटा मग जन्माचा तुझा इतिहास मोठा आता झालाय पश्चातापाचा. आहे विषय व्यापाचा काना अरे आहे हा विषय व्यापाचा म्हणाय तुर एका बापाचा. काय रे बरोबर आहे विषय व्यापाचा काना म्हणाय तुर एका बापाचा. अरे विषय कसा आहे वसुदेवानं तुला जन्म दिला बरोबर आहे ना. वसुदेव आणि देवकीचा बाळ तुझ्या जन्माची पण एवढी कथा एवढी निराकाश होती. वसुदेवाचा बाळ देवकी वसुदेवाचा तू बाळ आणि नंदराजानं यशोदे मातेनं नंदराजानं तुला त्या मथुरेत आणलं गोकुळात आणलं मथुरेतून वसुदेवानं असा शाहीर विषय आहे. म्हणजे तुझे बाप किती त्यावर तू सांग गोवा म्हणून म्हणते काना तू आता नाही रे छोटा मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा काना आता तू नाही रे छोटा जन्माचा तुझ्या इतिहास मोठा अरे झालाय पश्चातापाचा. आहे विषय व्यापाचा आहे विषय व्यापाचा नाही तुर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा पण नाही तुर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा नाही तर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा नाही तर एका बापाचा. वसुदेवाचा असून बाळ वसुदेवाचा असून बाळ कसा नंदानं केला सांभाळ. घेत नाही तुझ्यावर आळ घेत नाही तुझ्यावर आळ कोटला वेचून दिन काळ. काय आहे गुड सांग मला थोडं काय आहे गुड सांग मला थोडं आणि खेळ कसा हा मापाचा. आहे विषय व्यापाचा आहे विषय व्यापाचा एका बापाचा. आहे विषय व्यापाचा पण नाही तुला एका बापाचा. विषय व्यापाचा नाही तर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा नाही तर एका बापाचा. हे काय आता तू नाही रे छोटा अरे जन्माचा तुझा इतिहास मोठा मग झालाय पश्चातापाचा. आहे विषय व्यापाचा नाही तुला एका बापाचा. आहे विषय व्यापाचा नाही तर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा नाही तर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा नाही तर एका बापाचा. म्हणून मित्रांनो कलगीतराव उन्नती मंडळाच्या नियमानुसार दोन्ही शाहीर एकमेकांना एक विषय देत असतो. आज मित्रांनो गेले 3 वर्ष शाहिरांच्या माझ्या कार्यक्रमात आहेत तर 3 वर्षामध्ये शाहिरांवरती विषय दिला आहे. आजही मित्रांनो विषय शाहिरांवरती तोच सोडतोय की कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार दोन्ही शाहीर हा खरा मित्रांनो भेद आहे शक्तितुऱ्याचा आणि ही परंपरा आहे लोककलेची आणि म्हणून शाहिरांना विषय देतोय. समाजाच्या कानावरती विषय असावा विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय खाली शाहीर विषयाला बाजू दिली तुम्हाला
नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित असावं. आणि शाहीर अजून एक बाजू, बाकीच्या शाहिरांना दिले पण आज तुमचा माझा झोपड पहिल्यांदाच आहे. तुम्हाला शाहीर आज एक लॉटरी देतो बुवा, घेऊन टाका बघा, तिकीट लागला तर लागला की जे शाहीर माझ्या विषयाचं उत्तर आहे, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे बुवा. आणि म्हणून सांगतो बाप दाखवा आणि श्राद्ध घाल असं करणार राजेश बुवा नाही. माझ्या विषयाच्या बुवा, माझ्या ग्रंथाचं, माझा ग्रंथ नका, माझ्या विषयाच्या अगदी जवळ आला बुवा. 50% जरी माझ्या विषयाच्या जवळ बसला तरी आज बुवा या समाजाच्या साक्षीने तुमचं उत्तर मान्य करेल. पण बुवा तुमच्यासारखा पळवाटा करणार राजेश बुवा नाही. म्हणून एका मुकड्या प्रश्नपत्राचा विषय गातो आणि म्हणून म्हणायचं, अरे हरकेश्वरीच्या तू माझी रावा, डाग नको लावू गुरुच्या नावा, त्यांची जपून ठेव सवसा. माझा प्रश्न हा फोडाया, माझा प्रश्न हा फोडाया, सांग तुझी आहे का रे अवतार. माझा प्रश्न हा फोडाया, सांग तुझी आहे का रे अवतार. माझा प्रश्न हा फोडाया, सांग तुझी आहे का रे अवतार. माझा प्रश्न हा फोडाया, सांग तुझी आहे का रे अवतार. आणि भल्या भल्या अशा तुरेवालांना अजून जमलं नाही, अजून जमलं नाही, अजून जमलं नाही. मग विषय पूर्ण कराया जावे शरण गुरुच्या पायी, शरण गुरुच्या पायी, शरण गुरुच्या पायी. मग तिथेच मिळेल त्याचा ठाव, अरे मगच मला शिवताव, तिथेच मिळेल त्याचा ठाव, मगच मला शिवताव. आता येऊन या चौकात सग अंगा घोडाया, तुझी आहे का रे अवतार. माझा प्रश्न हा फोडाया, सांग तुझी आहे का रे अवतार. माझा प्रश्न हा फोडाया, सांग तुझी आहे का रे अवतार. माझा प्रश्न हा फोडाया, सांग तुझी आहे का रे अवतार. दुसरा विषय एक फरमाईश दिली आहे. ज्या गाण्याला मित्रांनो समंथ कोकणाला वेळ लावलाय आणि या गाण्याने राजेश भाऊची एक वेगळी ओळख गाडी झाली. ते गाणं आहे मित्रांनो आपलं कोकण एक नंबर. विषय आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा, रत्नागिरी जिल्हा. आणि खरोखर मित्रांनो नवरत्नांचे खान का म्हटलं गेलं या जिल्ह्याला, कारण 9 तालुक्याचं सौंदर्य लाभलेलं आहे तुमचा आमचा हा रत्नागिरी जिल्हा. आज अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून विषय या ठिकाणी एका मुकड्यात ठेवतोय. कोकण एक नंबर या गाण्याचा, रत्नागिरी जिल्ह्याचा, तुमच्या आमच्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा. आणि आयोजक एक फक्त विनंती, 2 मिनिटांमध्ये घाणेकर बुवांसाठी श्रद्धांजली पंचम हे बागी संपवतो. रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण, अहो कलगी तुला नमन, कला ही महान, शिंगा हा भारी, त्यात नाचे संकासूर. अहो मायाळू माती जीवाला लावी हुर हुर, खेळ दापोली मंडन गडगड, चिपळून गोगर संगमेश्वर, रत्नागिरीला राजापूर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. शिवरायांच्या भूमीत शोभतय आपलं कोकण एक नंबर. आणि म्हणून आता विषय ज्यांची मित्रांनो गाणी आणि मास्टर साहेब, मला वाईट एवढ्या गोष्टीचं वाटलं. योग आहे, परमेश्वराची लीला आघात आहे. ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्याच दिवशी शाहिरांचं निधन झालं. ज्या दिवशी सकाळी मोबाईल हातात घेतला खूप खुश होतो, उद्या माझा बर्थडे आहे, खूप खुश होतो. मोबाईल बघितला, पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता, नक्की बातमी तरी काय, नेटवर्क कमी होता. आणि ज्यावेळेस कळालं की घाणेकर भाऊ आपल्यातून निघून गेले,
मित्रांनो खोटं सांगत नाही, रंगदेवती शपथ घेऊन सांगतो, त्याच वेळी डोळ्यातनं पाणी या सुरुवात झाली की अरे ज्यांची गाणी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. मित्रांनो तेव्हा एक छोट्या DVD असायच्या, VCR होते आणि पहिल्यांदा राजेश बुवा थोडा थोडा आला लहान असताना घाणेकर बुवांचाच गायचं आणि म्हणून मरावे बरी कीर्ती रूपे मागे मरावे. आज जरी आपल्याकडे निघून गेले अजरामर नाव राहील. आणि म्हणून मागे पण एकदा बोललो होतो, 10 वर्ष नाही झाली आम्हाला लोककले देऊन, लोकांनी आम्हाला पदव्या बाहेर केल्या, सप्तसुरांचा बादशाह, सुमधुर आवाजाचा बादशाह. अरे पण त्या एका नावासमोर, रामचंद्र घाणेकर या नावासमोर आमच्या ह्या पदव्या त्यांच्या पायाच्या थोडी समान आहेत. आणि म्हणून शक्ती तुर्याचा ठाण्यावाद हा एकच झाला जो पुन्हा या लोककलेमध्ये होणे नाही, ज्यांचं नाव आहे स्वर्गीय शाही रामचंद्र घाणेकर माऊली. आणि म्हणून आज अंगावरती शहारा येतो मित्रांनो बोलताना सुद्धा. आज कुठे असतील ही श्रद्धांजली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय, म्हणायचं आहे काय लक्षात असावं.